सांगली जिले के वालवा तहसील के लाड़ेगांव फाटा में आज ग्रामस्थों ने सड़क पर उतरकर जोरदार रास्ता रोको आंदोलन किया। ग्राम पंचायत के सरपंच तेजस्विनी पाटिल के नेतृत्व में यह आंदोलन किया गया। ग्रामवासियों का आरोप है कि गांव में नाली का काम बेहद निकृष्ट दर्जे का किया गया है। खराब निर्माण के कारण इलाकों में तेज दुर्गंध फैल गई है और लोगों का जीना दुश्वार हो गया है। लोगों का कहना है कि इस बारे में कई बार सार्वजनिक बांधकाम विभाग को लिखित और मौखिक शिकायत दी गई, लेकिन कोई ठोस कार्रवाई नहीं की गई। गुस्साए ग्रामीणों ने लाड़ेगांव मुख्य चौक में रास्ता जाम कर दिया। इस दौरान इस्लामपुर, चिकुड़े, आष्टा और शिराला रोड पर वाहनों की लंबी कतारें लग गई। स्थिति को देखते हुए कुर्ला पुलिस ने मौके पर कड़ी सुरक्षा व्यवस्था की। ग्रामस्थों ने चेतावनी दी है कि अगर जल्द कार्रवाई नहीं हुई तो वे सीधे PWD ऑफिस जाकर वही धरना देंगे और वहीं मंडप लगाकर आंदोलन करेंगे। प्रकाश भीमराव पाटील राहणार लाडेगाव स्टँडवर नाल्याचं गटाराचं काम व्यवस्थित झालेलं नाही आणि व्यवस्थित झालं पाहिजे आणि व्यवस्थित केलं पाहिजे ही माझी समस्या आहे। गटाराची व्यवस्था ती येऊन बघून जाणे आणि वर उचलून लेवल करून हे करणे असं म्हणजे गटारा याला काय म्हणजे काय नेमकं काय आज पाणी तुंबतं या बघा की पाणी तुंबतं या पाणी तुंबल्यामुळं लेवल गटाराची लेवल झाली पाहिजे आणि पाणी तुंबतं ही दिवशी वास आणि दुकानामध्ये गिराईक येत नाही। दुकानात गिराईक येत नाही कुठल्या कारणाने येत नाही का तर गटाराचा वास येतो इकडे हे होतं त्यासाठी आम्हाला ही व्यवस्था करून पाहिजे आहे आणि लवकर होत असेल तर बघा नंतर पर्याय व्यवस्था माझा मी करतो। काय नेमकं काय करणार मी काय करणार आता मी काय हे करणार मुरुम टाकणार मुजवून घेणार हा हे सगळं मुजवून घेणार मुरुम टाकणार सगळं मुजवून घेणार। आज या ठिकाणी लाडेगाव चौकामध्ये बांधकाम विभागाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत जे लाडेगाव इस्लामपूर रोडवरती गटर काम झालेलं आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळं ग्रामस्थांना, प्रवाशांना, व्यावसायिकांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागत आहे। सदरचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळं या ठिकाणी गटरमध्ये भरपूर प्रमाणात पाणी साठत आहे। त्याची दुर्गंधी येऊन परिसरामध्ये लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे परिसरामध्ये रोगराई पसरत आहे। आम्ही या ठिकाणी सदरच्या बांधकाम विभागाला वारंवार तक्रारी दिल्या, निवेदन दिले, तोंडी सूचना दिल्या, परंतु गेल्या 7-8 महिन्यापासून त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई बांधकाम विभागाकडून झाली नाही। संबंधित कंत्राटदाराचे लाड कशासाठी हे बांधकाम विभाग करत आहे ते आम्हाला ग्रामस्थांना समजत नाही आणि अशा या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे लोकांना त्रास सहन होत आहे। या ठिकाणी आम्ही निवेदन गेल्या 7-8 महिन्यामध्ये देऊन सुद्धा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही। आम्हाला नाईलाजास्तव आज या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन हे करावं लागलं। हे आंदोलन फक्त प्रतिकात्मक आहे। बांधकाम विभाग संबंधित कंत्राटदारांनी याची दखल घेतली नाही तर याच्या पुढे आम्ही बांधकाम विभागाच्या इस्लामपूरच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी त्यांना घुसून निवेदन देऊ आणि त्या ठिकाणीच मांडप घालून या ठिकाणी आम्ही उपोषण करू, आंदोलन करू, ठिय्या आंदोलन करू। एवढीच मी आज या ठिकाणी बांधकाम विभागाला विनंती आहे। लवकरात लवकर आमच्या लाडेगाव ग्रामस्थांनी चौकात असणारे सर्व प्रवासी, व्यापारी यांची दखल घेऊन, यांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांनी या ठिकाणी सदरचे बांधकाम दुरुस्त करून आम्हाला मिळावे आणि एवढीच या ठिकाणी विनंती करतो। अन्यथा आम्हाला यापुढे मोठं आंदोलन या बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदाराच्या विरुद्ध या ठिकाणी करावं लागेल।